सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करा. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना. ओल्या दुष्काळाचा सोडा. मदत कुठेच थांबवलेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्राला किमान 10,000 कोटींची मदत द्या. उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी. भरपाईचे पैसे आधी बँकेत टाका आणि पंचनामे करत बसा. ठाकरेंचा राज्य सरकारला सल्ला. धाराशिवमध्ये पाहणीसाठी गेलेल्या गिरीश महाजनांना अश्रुवाणावर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा बांध फुटल्याने महाजनही भावुक. मराठवाड्यात तुफान पावसानं 8 जणांचा बळी. बीड धाराशिवमध्ये मदत कार्य सुरूच. जायकवाड आणि माजलगाव मधून विसर्ग वाढवल्याने परभणीमध्ये लष्करी पथक बोलावलं. शेती आणि पशुधनाचं नुकसान बघून शेतकरी महिलेनं फोडला टाहो. सरकार मदत देईना, वाचवा हो म्हणत निलंग्यातल्या गुजरंगामध्ये महिलेचा आक्रोश. महिलेचा टाहो बघून उपस्थितांच्या काळजाचाही पाणीच पाणी. बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. माजलगावच्या सांडस चिंचोलीत नवजात बाळास आईला एनडीआरएफनं वाचवला. बिंदुसरा नदीला अभूतपूर्व महापूर. धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ओमराजे स्वतः पुराच्या पाण्यात उतरले, तर आजारी असतानाही हाताचं सलाईन काढून जयकुमार गोरेंकडून सांगोल्यात पाहणी. नांदेडच्या किनवटमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा. इतर कोणत्याही जातीला एसटी मधून आरक्षण देऊ नये, आदिवासींची मागणी. माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची ईडीकडून चौकशी. बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणी चौकशी. अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स ईडीच्या रडार. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा. शिवसेना शेतकरी सेनेचे तहसीलदारांच्या ठिय्या आंदोलन. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.